या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आता उद्या आहे 25 तारीख आणि उद्या आहे ललिता पंचमी. ती कशी साजरी करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्या सकाळी 9 वाजता पंचमी तिथी सुरू होते. 26 तारखेला दुपारी 12 वाजता पंचमी तिथी संपते. आता हिंदू धर्मानुसार उदय तिथी धरली जाते. मग जो काही पंचमीचा कार्यक्रम आहे, ज्या काही सेवा आहेत, ह्या तर तुम्ही 25 तारखेला करू शकता आणि 26ला पण करू शकता. आता आजच्या व्हिडिओमध्ये ललिता पंचमी आणि खरं तर जो हा दिवस आहे ललिता पंचमीचा तो तुम्ही उद्या साजरा पण करू शकता. तुम्हाला शक्य असेल, काही अडचण असेल तर तो परवा पण साजरा करू शकता. या संपूर्ण शारदीय नवरात्रामध्ये प्रत्येक माळ, प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा आहे. ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते. आता ललिता देवी ही हृदयाची देवता मानली गेलेली आहे. सगळ्यात नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना पंचमी तिथी, सप्तमी तिथी, अष्टमी तिथी आणि नवमी तिथी प्रचंड महत्त्वाची आहे. परत एकदा सांगते, ज्यांना उद्या करणं शक्य होत नाही, कारण उद्या 9 नंतर लागणार आहे आणि दिवसभर असणार आहे, पण परवा 12ला संपणार आहे. मग उदय तिथीसुद्धा धरली जाते. आपल्याकडे उदय तिथीलाच सगळे सणवार साजरे केले जातात. ज्या काही आपण तिथी पाळतो तर ती उदय तिथीच पाळली जाते. तर आता बघा, सगळ्यात आधी तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे आणि ह्या सेवा तुम्ही उद्या पण करू शकता, परवा पण करू शकता. ललिता पंचमी ही हृदयाची देवता ललिता सहस्रनाम अतिशय सुंदर, प्रभावी आणि खूप उच्च कोटीची सेवा आहे ललिता पंचमीच्या दिवशीची. आधी आपण या सेवेचं बघूया. आपण नेहमी बऱ्याच घरांमध्ये कुंकुमार्चन चालू आहे, बरोबर, पण आपण कोणी श्रीसूक्तचं कुंकुमार्चन करतं, कोणी फक्त नवार्णव मंत्राचं कुंकुमार्चन करतो. पण तुम्हाला सांगते, ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही ललिता सहस्रनाम या 81-82 ओव्यांचं ललिता सहस्रनामाच्या ज्या पद्धतीनं विष्णू सहस्रनाम आहे ना, त्याच पद्धतीनं ललिता सहस्रनाम आहे. संस्कृतमध्ये आहे. जरी ज्यांना वाचणं शक्य होत नाही किंवा वाचायला अडचण येत असेल, त्यांनी यूट्यूबला लावून द्या आणि प्रत्येक ओवी संपली की नमो नमः नमो नमः इतकं म्हणायचं आणि ललिता सहस्रनामाने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना ललिता सहस्रनामाचं पठण करावं आणि नमो नमः या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. अतिशय सुंदर आणि खूप प्रभावी असा दिवस आहे उद्याचा. ही सेवासुद्धा करा. या दिवशी नक्कीच आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ देखील करायचा आहे. या पंचमीच्या दिवशी बऱ्याच राज्यांमध्ये, बऱ्याच गावांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे. पंचमीच्या दिवशी वाणसुद्धा दिलं जातं. वाण दिलं जातं म्हणजे जो घागरी आहे त्याचं वाण दिलं जातं. तर तुम्ही हा जो कार्यक्रम आहे ना, तर तो तुम्ही उदय तिथी धरली जाते म्हणजे 25ला पण करू शकता. पण बघा, ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीला प्रत्येकाच्या घरामध्ये ललिता देवीचा फोटो आहे का असं नाही. नवरात्रीच्या कालावधीमध्ये गायत्री मातानंतर ललिता माताचं तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, या ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला ना 48 दुर्वा घ्यायच्या आहेत. बघा, 48 दुर्वा आणि त्या तुम्हाला ललिता देवीला अर्पण करायचे आहेत. आपल्याकडे ललिता मातेचा फोटो नाही तर तुमच्या घरात घटस्थापना केली आहे ना, मग तिथे तुम्ही त्या 48 दुर्वा अर्पण करायच्या आहेत. 48 दुर्वा ज्या पद्धतीनं 3 काड्यांची 1 दुर्वा होते. गणपती बाप्पांना आपण 21 दुर्वा नाहीतर 11 दुर्वा अर्पण करत असतो, पण ज्या पद्धतीनं 3 काड्यांची 1 दुर्वा होते, अशाच तुम्हाला 48 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि त्याचा एक बंच करायचा आहे. तो सगळा 48 दुर्वा एकत्र करायच्या, एका दोऱ्याने तो बांधायचा, तो बंच, आणि ललिता देवी स्वरूप आपल्या कुलदेवीला तो अर्पण करायचा आहे. आता बघा, काही ठिकाणी कुंकुमार्चन हे कुलदेवीच्या टाकावर चालू आहे, पण त्याला हात लावायचा नाही म्हणून आपण फोटोवर करत आहोत. काही ठिकाणी श्रीयंत्रावर चालू आहे, पण तुम्ही तिथे हात लावू शकताय, थोडंसं ते हलवू शकता. या पद्धतीने आता तुम्ही जेव्हा दुर्वा अर्पण करता तेव्हा दुर्वांचं देठ हे देवीकडे असावं, जो वरचा भाग आहे तो आपल्याकडे असावा. ह्या पद्धतीनं तुम्हाला उद्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत. 48 दुर्वा अर्पण करायच्यात. फक्त अर्पण करायच्या नाही तर बघा, त्या उजव्या हातात घ्या
आणि अर्पण करा. ललिता सहस्रनामाचं तुम्ही पठण करायचं आहे. उजव्या हातात घेऊन दुर्वा आणि नंतर त्या अर्पण करायच्या आहेत. तुम्हाला एक मंत्र सांगते. ओम ह्रीं श्री त्रिपुरसुंदरये नमः. तुम्हाला हा मंत्र मी स्क्रीनवर पण देते आहे. त्या पद्धतीचा हा मंत्र तुम्ही अगदी तुम्हाला किती वेळ शक्य होऊ शकतं, 108, 51, 21, 11 जेवढ्यात जास्तीत जास्त तुम्हाला करता येईल हा मंत्र तेवढा तुम्ही म्हणायचा. नवरात्रीच्या कालावधीमध्ये सेवेला कंजूसपणा करायचा नाही. दैवी तत्व खूप जागृत झालेलं असतं. कुठल्याही सेवेचं फळ तुम्हाला 1000 पटीने मिळत असतं. मग त्यात आपला हा 1000 पटीचा जो भाग आहे तो 11 वेळा म्हणा किंवा 108 वेळा म्हणा तो आपल्याला मिळणार आहे. दुर्वा हातात घ्यावी. मग मंत्रजप करून झाल्यावर तुम्ही दुर्वा आई भगवतीला अर्पण करू शकता. ह्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे. दुर्वा हातात घेऊन आपल्याला सहस्रनाम नंतर मंत्र म्हणायचं आहे. नंतर दुर्वा अर्पण करायची आणि ते तुम्ही आज करा म्हणजे उद्या करा किंवा मग परवा 12 वाजायच्या आत म्हणजे ती ललिता पंचमी संपायच्या आत. ज्यांना ललिता पठण करणं शक्य होत नाही त्यांनी काय करायचं, ललिता सहस्रनाम पठण करणं शक्य होत नाही त्यांनी ते यूट्यूबला पण लावून द्यायचं आहे. हे तर मी सांगितलंच. पण काही काही गोष्टी की नाही आता नमो नमः नमो नमः आपण असं म्हणतो. पण आता एक तुम्हाला सांगते. ओम ह्रीं श्री त्रिपुरसुंदरे नमः या मंत्राचा मंत्रजप करून तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता. पंचमीच्या दिवशी म्हणजेच 25ला किंवा 26ला सुद्धा करता येतं. तर नंतर ललिता देवीचं महात्म्य त्याची पण आपण उपासना केली तर आयुष्यातले दुःख संकट त्रास हे नक्कीच कमी होतात. ललिता पंचमीच्या दिवशी अतिशय प्रभावी उपाय जो आहे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचा असतो तो कुठला आहे ते आपण बघूया. वसंत पंचमी आणि ललिता पंचमी या दिवशी ललिता देवीचा जन्म झाला आहे म्हणून ती पंचमी खूप महत्त्वाची आहे. शारदीय नवरात्र उत्सव मधली जी पंचमी आहे ती या दिवशी सुद्धा ललिता देवीची पूजा केली जाते. आता तुम्हाला काय करायचं आहे, या दिवशी सरस्वती देवीची सुद्धा पूजा मुलांकडनं तुम्हाला करून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करतात, अभ्यासात लक्ष लागत नाही आहे आणि काही काही सेवा कोणत्या आहेत हे विचारलं जातं. तर तुमच्याकडे तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकालाच असं वाटतं की माझा मुलगा हा टॉप करावा किंवा टॉपर असावा, माझी मुलगी ही मुलीला खूप चांगले मार्क पडावे, जगातलं सगळ्यात बेस्ट माझी मुलं असावीत. पण सगळ्यात आधी देवाने आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही कमी जास्त दिलेलं आहे. कोणी जर अभ्यासात हुशार असेल तर त्यांना दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही ना काही जमणार आहे असं असतं. त्यामुळे आपला मुलगा हुशार असेल किंवा थोडाफार कमी असेल तर खरं सांगू का शिक्षण हे ऐतिहासिक सत्य आहे ज्याच्यात कुठलाही बदल नाही. आता ते अर्थात प्रत्येकाने स्वीकारावं आणि आपण खूप चांगल्या आयुष्यात असतं की आपल्या आयुष्यात खूप चांगलं असतं की माझ्या माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे. नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, घरात सरस्वती देवीचा फोटो असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. नाहीतर मग तुम्ही सरस्वती मंत्र जो आपल्याला नित्यसेवेमध्ये आहे आपल्या पुस्तकामध्ये तो म्हणायचा आहे. त्यावेळेस धूपदीप लावायचे, मुलांकडनं ती म्हणून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मुलांकडून अथर्वशीष देखील म्हणून घ्यायचं आहे आणि रामरक्षातील पहिले 10 जे श्लोक आहेत ना ते देखील म्हणून घ्यायचे. बालसंस्काराने घडलेली मुलं खरं सांगते खूप चांगला त्यांचे जडणघडण होते आणि त्यांना ना शिक्षणामध्ये प्रगती तर होतेच होते. पण काही ज्या गोष्टी असतात ज्या लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबवल्या जातात त्याचा त्यांना आयुष्यभर उपयोग होतो. आणि हे खूप उद्याचा दिवस चांगला आहे ललिता पंचमीचा की ज्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे. पूजन वगैरे करून झाल्यानंतर आपण काय करायचे, मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीनं म्हणजे ती दर्भाची काडी मधामध्ये बुडवायची आणि मुलांच्या जिभेवर आपल्याला जो एम लिहिला आहे ना इथे फ्लॅश होत असेल तो काढायचा आहे. 25लाच करावं कारण असं आहे ना जो तो काळ आहे अर्थात 26ला पण करू शकता. पण जी काही सरस्वतीची पूजा आहे जो काही तुम्ही दर्भाच्या काडीनी जो हा एम लिहिणार आहात तो 25लाच करा.
कारण 26ला जरा सकाळी सकाळी 7-8 वाजता केलं तर ती 9ला संपते, म्हणून सांगते की 25लाच करावं. दरबारची काडी नाही आमच्याकडे, तर मग काय करावं, सोन्याची काडी आहे, चांदीची काडी आहे, असतातच ना लेकरांचे दागिने वगैरे छोटे छोटे, तुम्ही त्यांनी काढू शकता. पण ते अगदी म्हणजे सांभाळून काढायचं, कारण ती टोकदार वगैरे असू शकते, जिभेला त्याचं लागू शकतं. नंतर तो देवीचा बीजमंत्र आहे बघा, तर तो आपल्याला मुलांच्या जिभेवर काढायचा, देवाला प्रार्थना करायची आमची मुलं त्यांनी व्यवस्थित शिकावं. नंतर त्यांचं जे शिक्षणात काही अडचणी असतील तर त्या देखील दूर व्हाव्यात. आता आईला अडचण असेल तर तुम्ही घरातली आजी, मावशी किंवा ताई कोणीही असू द्या त्यांच्याकडून काढा, आणि कोणी लेडीज नसेल तर वडिलांनी देखील काढलं तरी चालते. आणि नंतर की नाही आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या सरस्वती मातेला की माझ्या मुलांच्या आयुष्यात कुठलीही काही अडचण येऊ देऊ नको, आणि सगळं तिच्या लेकराच्या शिक्षणाच्या बाबतीतलं व्यवस्थित सगळं कर. सरस्वती मातेची पूजा करायची. जिथे लक्ष्मी असते ना तिथं सरस्वती नसते. घरात खूप पैसा आहे, खूप आहे, पण मुलांना चांगले संस्कार नाहीत, अभ्यास नाही, कसं असं वागणं, थोडे ह्या गोष्टींचा आपण म्हणतो ना पैसा असून फायदा नाही. मग तुमचे मुलांनी नीट घडले पाहिजेत. ज्या घरात मुले चांगली घडतात, ज्या घरात माता सरस्वतीची कृपा असते, म्हणजेच काय, जी पोरं चांगले अभ्यास करतात, मोठे होतात, तिथे लक्ष्मी असते. म्हणजेच काय, जिथे सरस्वती तिथे लक्ष्मी असते. पण जिथे फक्त लक्ष्मी असते तिथे सरस्वती कधीच नाही. आधी सरस्वती मातेची पूजा करावी आणि नंतर मग आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उद्या उपाय करायचा आहे. मुलीसाठी मुलासाठी करावा. बाकी मग मासिक धर्म वगैरे आहे, मग त्यांनी आपल्या मिस्टरांकडून वगैरे काढून घ्या, हे मी सांगितलंच. तरीही तुम्ही उद्याची सेवा चुकवायची नाही. ललिता पंचमी उद्या नवरात्रीमधला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, त्यासाठी उद्याची सेवा चुकवायची नाही. आणि हा दिवस वर्षातून 2दाच येतो. खरं तर वसंत पंचमीलाच आपण करतो आणि नंतर नवरात्रामध्ये ललिता पंचमीला आपण हे करत असतो. आणि अतिशय प्रभावी ही सेवा आहे. बहिणीने भावासाठी केलं तरी चालेल, आईला अडचण असेल तर तुम्ही करू शकता. किंवा मग बहिणीला अडचण आहे, मग आपण काय करतो, शेजारी कोणी तुमचं करणारं असेल ना, आता आमच्याकडे खेडेगावांमध्ये बोलवलं की येतातच बरं का मदतीला, त्यांनी केलं तरी चालेल. नाही तर मग वडिलांकडून, मोठ्या भावांकडून काढून घ्या. अगदी तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही आपलं मोबाईलवर देखील फोटो असा थोडासा स्क्रीनवर लावू शकता. आजकाल स्क्रीन पण मोठ्या मोठ्या आहेत. आणि नंतर आणि आईचं ना मुलांनी लांबूनच दर्शन घ्यायचं. जर आईला अडचण नसेल तर मग आईच्या उजव्या अंगठ्याचं मुलांनी दर्शन घ्यायचं आहे. आणि आईनंतर मुलांनी नेहमी अभ्यास करताना ही उत्तरेकडे तोंड करून बसायचे. उत्तरेकडची दिशा ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते, त्यामुळे उत्तरेकडे मुलांनी अभ्यास करताना नेहमी तोंड करून बसायचं. जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी, जास्तीत जास्त मुलांची प्रगती होण्यासाठी हे एक आहे महत्त्वाचं. तर आजचा व्हिडिओ ललिता पंचमीचा उद्या आहे त्यासाठीचा आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडला तर लाईक नक्की करा. सबस्क्राईब न करता तसंच पाहत असाल तर सबस्क्राईब पण पटकन करून जावा, की रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती माहितीपूर्ण व्हिडिओ येत आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशी माहिती आपण घेऊन येत आहोत. चला तर मग परत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.